औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. छत्रपती शिवजयंती उत्सवाच्या मिरवणुकीत ध्वनी प्रदूषणाचे नियम मोडून मोठ्या आवाजात डीजे आणि लेझर शो लावणाऱ्या अकलूज मधील 11 मंडळांसह संबंधित डीजे मालकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले. प्रशासनाच्या आव्हानाकडे वारंवार दुर्लक्ष करून सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी ही कडक कारवाई करण्यात आली. सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांनी मिरवणुकीपूर्वी बैठका घेऊन पारंपरिक वाद्याचा वापर करण्याचे आवाहन केले. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नीरज उबाळे यांनी स्थानिक मंडळांना नोटिसा बजावून ध्वनी प्रदूषण टाळण्याबाबत स्पष्ट सूचना दिल्या होत्या. मात्र 20 फेब्रुवारी रोजी झालेल्या मिरवणुकीत अनेक मंडळांनी या मर्यादा ओलांडल्याचे समोर आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहिता 2023, ध्वनी प्रदूषण अधिनियम 2000 आणि पर्यावरण संरक्षण अधिनियमातील कलमान्वये हे गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आणि आता अवस्था अशी व्हायला लागली होती की मी बसत किंवा उभं राहत नव्हतो, तर जास्तीत जास्त झोपून राहायचा प्रयत्न करायचो. सलगपणे आपण एखादं काम करायला लागलो की बॅकमध्ये पेन येतोय. सुरुवातीला मी त्याला इग्नोर करायचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर मला जाणवलं की इग्नोर करून हे काही कमी होत नाही. या ट्रीटमेंटच्या दरम्यान मला कुठल्याही गोळ्या किंवा इंजेक्शन घेण्यासाठी सुचवलं गेलं नाही. मला पाठदुखीचा खूप त्रास होता. आयुष हॉस्पिटल जयसिंगपूरमध्ये दाखवलं. त्यांनी त्यावर मला सर्जरीचा सल्ला दिला. त्यामुळे मी आज साधारणपणे 90% पर्यंत रिलीफ आहे.